हे 2-3 कुटुंब जे पूर्ण दौलत, पूर्ण जमिनी, पूर्ण 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 मालकी हक्क घ्यायला लागलेले आहेत, त्याच्यावरनं काही वर्षांनी भारत हा काही कुटुंबांचा देश असेल. भारत हा स्वतंत्र भारत असेल नावापुरता, काही कुटुंब त्याचे मालक असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी म्हणजे 12 तास कामगारांची पिळवणूक होते म्हणून 12 तासावरून 8 तास आणलं. इंग्रज जे कामगारांची पिळवणूक करत होते आणि त्याच्यातनं जे कामगारांचं शोषण होत होतं, तो जगातला पहिला माणूस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी कामगारांचे तासही ठरवले आणि कामगारांची सुट्टीही ठरवली. मला माहित नाही किती जणांना माहिती आहे, पण रविवारची सुट्टी ही भारतातल्या कामगारांना जर कोणी दिली असेल तर ती डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. या भीमाची देण आहे. 8 तास काम ही भीमाची देण आहे. अरे ठीक आहे, भीमरावच तुम्हाला नको आहेत तर त्यांचे तास कशाला तुम्हाला हवे? म्हणजे यावरून असं स्पष्ट होतं का संविधान देखील नको आहे? अरे संविधान नाही, काही त्याच्यात असं आहे की बाबासाहेबांनी काय असं मनातलं आणि केलं नाही. माणसाची शारीरिक क्षमता, तिथे एनर्जी लेवल, हे सगळ्याचा विचार केला पाहिजे ना. त्याची शारीरिक स्वास्थ्याचा विचार केलाच पाहिजे. आज नाईट शिफ्टला काम करणारे कामगार किंवा हे कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या पोरपोरी ह्यांना त्यांच्या मागे लागलेली व्याधींचा विचार केल्यावर तुम्हाला कळतं की तास निर्बंधित ठेवणं किती महत्वाचं. सर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा असणार आहे. कशा प्रकारे या मोर्चाला नेत्याची उपस्थिती? काल देखील ठाकरे एक जण मोर्चा काढला होता भ्रष्टाचार संदर्भात. आज शेतकऱ्यांचा मला देशभरामध्ये उद्रेक दिसतोय. काल घोडबंदर रोडला अचानक सोसायटीतली लोक बाहेर पडून आंदोलन झालं. लोक जास्त वेळ अन्याय सहन करत नाही. आज ठाण्यामध्ये पाणी नाही आहे, आज ठाण्यामध्ये कचरा टाकायला जागा नाही आहे, आज ठाण्यामध्ये रस्ते नाही आहेत. आमची सत्ता आहे, आमची सत्ता आहे, आमची सत्ता आहे. आम्ही मेट्रो आणतो, आम्ही मोनो आणतो, आम्ही एरोप्लेन आणतो. अहो तिथे जमिनीवर काय ते बघा ना. घोडबंदर रस्त्याची चाळण झाली आहे, भिवंडी रस्त्याची चाळण झाली आहे, ठाण्यातल्या अर्ध्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तुमच्या या मोनो मेट्रोच्या लाडामुळे रस्ते छोटे झालेत. गाड्यांची संख्या कमी झाली आहे काय? नाही. वाढत्या लोकसंख्येसाठी रस्त्यांची सोयीसुविधा वाढली आहे का? नाही. दूर कशाला जा, आपल्याकडेच बघा, ठाण्यातच बघा. आणि मग त्या ह्याच्यातही तुम्ही प्रभाग रचना तुमच्या सोयीप्रमाणे करून घेणार आणि प्रशासनाची मदत घेणार आणि आपली नगरसेवक संख्या वाढावी म्हणून तिथला प्रभाग तिथे जोडा, तिथला प्रभाग तिथे जोडा. विकासासाठी असतो ना. प्रभाग रचना ही सर्वसामान्यांसाठी असते. नगरसेवक ठरलेल्या नगरसेवकांसाठी प्रभाग रचना केली जात नाही. या वयातच आता पवारसाहेब स्वतः नाशिकमध्ये आंदोलनामध्ये उतरणार. पवारसाहेबांचं वय काढू नका. पवारसाहेब खूप तरुण आहेत. सर, बिहारच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसकडून एक मुलींच्या आईचा AI व्हिडिओ ट्विट करण्यात आला. यानंतर भाजप आक्रमक भूमिकेत आहे. अतुल सावे असं म्हणतात की येणाऱ्या काळात राहुल गांधी कपडे घालून जेव्हा तुम्ही त्याच्या आईला जर्सी गाय, काँग्रेसची विधवा, शशी थरूरच्या घरी 50 करोड की गर्लफ्रेंड, हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला काय अधिकार होतो? जगा सांगे तत्वज्ञान आणि स्वतः मारते कोरडे पाषाण. आपण जेव्हा असं करतो तेव्हा लक्षात ठेवायचं, ही 3 बोटं आपल्याकडे येत असतात. ह्या प्रकारचं कोणीच काही करू नये. दुसरं मी महत्वाच्या विषयाकडे येतोय, म्हणजे डोंबिवली, दिवा, शीळ इथे पाडल्या जाणाऱ्या इमारती. सरकारने याच्यावर भूमिका घ्यायला हवी. दररोज बिल्डरने उठायचं, लोकांना जमा करायचं, त्यांना रस्त्यावर बसवायचं, हे काही योग्य नाही. ह्या बिल्डिंग एका रात्रीत उभ्या राहिल्या का? जर कायदा होता की बिल्डिंग बांधूच देऊ नका, तर ह्या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं आणि उल्लंघन केल्यानंतर ती काय कारवाई झाली? गोरगरीब माणसांनी आपलं सोनं नाणं सगळं गहाण ठेवून या इमारतीत घरं घेतली आहेत. मग त्या डोंबिवलीच्या 62 इमारती असो, दिव्यामध्ये आनंद पार्क असो,
किंवा मग शील टायगर परिसरातल्या इमारती असो, सरकारला भूमिका घेणं भाग आहे. याची 3 उदाहरणं देतो आम्ही सत्तेत असताना. एकदा संपूर्ण ठाण्यातल्या बिल्डिंगी पाडण्याचा निर्णय झाला, अनधिकृत बिल्डिंगींवरती हातोडा चालवाचा निर्णय झाला. मला आजही आठवतं की आजचे डेप्युटी चीफ मिनिस्टर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाचे राजन विचारे, प्रताप सरनाईक हे सगळे पवार साहेबांना भेटायला आले. मी स्वतः ती मिटिंग ऑर्गनाईज करून दिली होती. आणि तेव्हा पवार साहेबांनी शब्द दिलेला, डोंबिवलीचेही आमदार होते, की एकाही बिल्डिंगला हात लावू देणार नाही, राहता घरात आम्ही कोणालाच बाहेर काढणार. मला आज आठवतं की जेव्हा लकी कंपाऊंड पडली होती तेव्हा शीळपासून मुंबऱ्यापर्यंत सगळ्या बिल्डिंगी पाडण्याचा धडाका महानगरपालिकेने सुरू केला. आम्ही रस्त्यावर उतरलो आणि एकही बिल्डिंगला हात लावू दिला नव्हता. बिल्डिंगची आमचा संबंध नाही, पण जेव्हा एखादा माणूस एका घरात राहिला जातो ते घर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि मायबाप सरकारने लोकांची छप्पर जात असताना चुपचाप बसून राहणार, सरकारला शोभत नाही, भूमिका घ्यावी लागेल. आणा ना 25 पर्यंत क्लस्टर आणा, सुरक्षित करून टाका सगळ्यांना. आमची उघड भूमिका आहे. माझे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दयाळू आहेत असं देखील तुम्ही म्हणतात. मी सांगतो ते दयाळू आहेत, मायाळू आहेत. तोडगा निघेल त्यावेळेस त्यांनी तोडगा काढायला पाहिजे ना, त्यांनी तोडगा काढायला पाहिजे. नुसतं बोलून वाचवतो त्याच्याने काही होणार नाही. कारण का कोणीही माणसं आपल्या अंगावर घेणार नाहीत. हायकोर्टाचा निर्णय येतो आणि किती दिवस लोक रस्त्यावर येतील, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. मला आठवतं हायकोर्टाचा निर्णय झाला होता, 35,000 झोपड्या पाडणार होते पलीकडच्या बाजूला कळव्याच्या. आम्ही सकाळी 6 वाजता रस्ता रोको सुरू केलं, 11 वाजेस्तोवर अख्खा भारतातल्या सगळ्या रेल्वे बंद पडल्या आमच्या रस्ता रोकोमुळे. म्हणजे झोपड्या वाचल्या. काही ठिकाणी रिस्क घ्यावी लागते, सत्तेच्या विरोधात जावं लागतं. आम्ही उदाहरणं का देतोय तर आम्ही सत्तेत होतो आणि सत्तेत असताना सत्तेच्या विरोधात जाऊन, सिस्टीमच्या विरोधात जाऊन आम्ही लोकांना मदत केली. उपमुख्यमंत्र्यांनी कुठेतरी दबाव आहे का? यांच्या संगणमताने हे बघा, कोणाचं संगनमत होते मला माहित नाही, पण कायदा होता ना, अनधिकृत बिल्डिंगी बांधायच्या नाहीत आणि जो बांधेल त्याच्यावरती कारवाई करा. मग या बिल्डिंगी उभ्या राहिल्या कशा? जेव्हा आम्ही बोंबलून सांगत होतो की होऊ देऊ नका, होऊ देऊ नका, होऊ देऊ नका, कोणी लक्षच दिलं नाही. शासन तेव्हा झोपलं होतं. आज जेव्हा गोरगरीब माणसं बेघर होत आहेत तर नाही बघू शकत हे. आणि इथे ताराचकाची पाळमुळं पवार साहेबांकडे शब्द पाळला, मात्र यंदा ते शब्द पाळतील का? गोरगरिबांची घरं वाचतील का? आणि पवार साहेबांकडे एकनाथ शिंदे साहेब आले होते. एकनाथ शिंदे साहेबांना आठवण करून बिल्डिंग पडली नव्हती. तर सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत यात्रा अभियान सुरू आहे आणि यामध्ये कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांना आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांचा पुतण्याने जाऊन तिथे शासनाला मार्गदर्शन केलं आहे. यामुळे अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे, शिंदेची शिवसेना, त्यांच्यामध्ये धुसफूस पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर कोणी कोणाला, कोणाची खुर्ची कोणावर कोणीही बसतं, काय मोठं आहे. अनेक मंत्र्यांच्या जागी त्यांचे पीए जाऊन बसून मिटिंग घेतात. आता सिनियर IAS ऑफिसर म्हणतात, ते हसत हसत म्हणतात की म्हणाले जितेंद्र आव्हाडजी काय परिस्थिती आली आहे, मंत्री राहायला बाजूला, मंत्र्याचा पीए येतो आणि मिटिंग घेतो. म्हणजे आता आम्ही ऐकायचो कोणाचं, मंत्र्याचं की मंत्र्याच्या पीएचं? नावासकट सांगू शकेन, मला त्याच्यात जायचं नाही. सर, हैदराबाद गॅझेटनंतर आता सातारा गॅझेटसाठी देखील हालचाली सुरू हे बघा, केली. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून जर तुम्ही आरक्षण देणार असाल तर तुम्ही नवीन वादाला तोंड फोडत आहात. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याला कुणाचाच विरोध नाही, पण मग तुम्ही ओबीसी समाजाला अस्वस्थ करणार असाल तर या भारतातला एक मोठा घटक अस्वस्थ होतोय. तो अस्वस्थ होणं हे चांगली गोष्ट नाही. तुम्ही आत्महत्या पण झाली ओबीसी समाजात. बंजारा समाजाची देखील मागणी आता हैदराबाद गॅझेटियरमध्ये VJNT म्हणजे धनगर, वंजारी, बंजारा या सगळ्यांना तुम्ही ST मध्ये घ्या असं हैदराबाद गॅझेटियर म्हटलेलं आहे. मग द्या आता.
जर गॅझेटियर लागू करणार असेल तर सगळ्या समाजाला लागू करा. चुकीचं काय मागू? आम्ही थोडी चुकीचं वागतोय. हैदराबाद गॅझेटियर आपल्या अंगावर न घेता उगाच समाजामध्ये आग लावणं बरोबर नाहीये. लोकसभेमध्ये जा ना, 15% आरक्षण वाढवून घ्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि चांगलं कायदेशीर बंधनकारक मिळालं पाहिजे. भुजबळांच्या सर, आंदोलनाला मैत्री आरक्षणावर मैत्री तोडगा काढायचा आणि मात्र जातीमध्ये भांडण लावायचे. यांना कुठल्याही आरक्षणावरती तोडगा काढायचा नाही. ह्यांना फक्त जातीमध्ये भांडण लावायचं आहे. हे जे परंपरेने 5000 वर्ष या भारतात जी गुफळी होती, जी एक जात व्यवस्थेची भिंत होती, ती भिंत परत एकदा उभी केली जाते. जात व्यवस्था अजून मजबूत केली पाहिजे. जात व्यवस्था धुळीला मिळाली पाहिजे. हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं. त्यांचं स्वप्न धुळीला मिळतं. सर, ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारत पाकिस्तान आता पुन्हा एकदा सामना होताना पाहायला मिळतं. उद्धव ठाकरे असं म्हणाले की पैशांसाठी तुम्ही सामना नाही, पण मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाहीये. ज्यांनी आयुष्यभर भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅचसाठी राजकारण करून मतं घेण्याचा प्रयत्न केलं, आज तेच मॅचमध्ये सहभागी होत आहेत. त्यांचा चेहरा काय आहे हे भारताला दिसतंय. एकीकडे पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घ्यायच्या, नंतर भारत आणि पाकिस्तानची सामना असेल आणि ठिकाणी म्हणजे पहलगामचा हल्ला असो किंवा कुठलाही हल्ला असो, आपण दोष कोणाला देतो? पाकिस्तान. हे माझं जे सूचक बोलणं आहे लोकांना समजत. उद्धव ठाकरे यांचं आंदोलन असणार आहे, सिंदूर पाठवणार आहे मोदींना. सिंदूर पाठवणार आहे, जे पहलगाममध्ये अनेक प्रत्येकाचे आंदोलन करण्याची एक स्टाईल असते. ही उद्धव ठाकरेंची स्टाईल आहे, त्याच्यावर मी काय काम करतो. तर मी त्यांना हिंदी तर फिर से ऐसे माहौल चल रहा है कि बुरखा वर्सेस बुलडोजर असं 21 साल ऐसा कुछ नहीं है. बुरखा वगैरह डोंबिवली में बिल्डिंगें गिराई जा रही है. आज वहां 62 बिल्डिंग है जिसके ऊपर संकट मंडरा रहा है. दीवा में बिल्डिंग है, शील टाइगर में बिल्डिंग है. कुछ बिल्डिंगें बचाई जा रही है और कुछ बिल्डिंगें तोड़ी जा रही है. ये गलत है. बचाना है तो सबको बचाओ. और सरकार ने भूमिका लेनी चाहिए ना. सरकार छुप के नहीं बैठ सकती है. हमारे जमाने में लकी कंपाउंड नाम की बिल्डिंग गिरी थी. शील से लेके पूरे मुंब्रा तक सभी बिल्डिंग गिराने का महानगर पालिका ने फैसला कर दिया था. हम उसके सामने जाके बुलडोजर के सामने खड़े रह के आंदोलन करके हमने वो रुकवा डाला. हमने हमारे सत्ता के खिलाफ आवाज उठाया. एक बार तो ऐसा हुआ जब महानगर पालिका के सभी अनधिकृत बिल्डिंगों के ऊपर हथौड़ा चला, वैसा एक आदेश निकला, कुछ बिल्डिंगें गिराई गई. मैं याद दिलाना चाहता हूं कि उस वक्त पवार साहब थाना में आए थे तो माजी मुख्यमंत्री आज आज के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में प्रताप सरनाईक, राजन विचारे तब उनके साथ थे. ये तीनों जाके पवार साहब को मिले थे. डोंबिवली के भी आमदार आए थे कि साहब कैसे भी करके बिल्डिंगें मत गिरने दो. तब साहब ने वादा किया था एक भी बिल्डिंग नहीं गिरी और हमने बिल्डिंग नहीं गिरने दी थी. हाईकोर्ट ने एक निकाल दिया था कि कलवा ईस्ट पूर्व विभाग की सब झुग्गी झोपड़ियां तोड़ दो. उस निर्णय के खिलाफ हमने 6 बजे जन आंदोलन शुरू किया, रेल रोको शुरू किया, 11 बजे तक किया और आखिर में सरकार को पीछे जाना पड़ा. सरकार को भी इंसानियत दिखानी पड़ेगी. सरकार को भी भूमिका लेनी पड़ेगी. सरकार भाग नहीं सकती है. सत्ता में वो बैठे हैं. सत्ता में जब हम बैठे थे तब हमने कलवा मुंब्रा कहीं पे भी बागले स्टेट कहीं पे भी कार्रवाई किसी को भी नहीं करने दी थी. सत्ता लोगों के आंसू पोंछने के लिए रहते हैं. लोग रोते हुए बैठे हैं और हम घर में बैठ के उनको हाँ ठीक है देख लो. ऐसा नहीं चलेगा. बाहर आके बोलना पड़ेगा कि बिल्डिंगें गिरने नहीं देंगे. बिल्डिंगें क्या लोगों ने बनाई है क्या? जब तुम्हारा कानून है
कि बिल्डिंगें बनाने मत दो, तो ये बनाई किसने इतनी बिल्डिंगें? क्योंकि शासन का कोई कंट्रोल ही नहीं है। शासन की जिम्मेदारी है, अगर कानून का पालन कोई करता नहीं है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। जो गरीबों ने अपने घर का जेवरात बेच के, जमीनें बेच के, पैसे निकाल के घर लिए है, उनके घर जब टूट रहे हैं तो खुले आंखों से ये सरकार देख नहीं सकता है। जिस प्रकार से देखा जाए महापालिका के अधिकारी हो या बिल्डर हो, इनके तरफ से ये बिल्डिंगें बार बार बनाई जाती है, लेकिन जब घर लेने के बाद 18 सालों बाद ये कार्रवाई को सामने आना पड़ता है, तत्कालीन जो अधिकारी है उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं की जाती। देखो ऐसा है, ये बिल्डिंगों की बात करते हैं, ये उम्र में इतने बड़े बड़े बंगले बन रहे हैं, क्यों उसकी तरफ ध्यान नहीं देते? क्या ये उनके स्पेशल जोन है क्या? वन खाते यानी जंगल जमीन अपने ताबे में लेके लोग उसके ऊपर कब्जा कर रहे हैं, वन अधिकारियों की दिखाई नहीं दे रहा है। हमने यह सवाल विधानसभा में पूछा, हमें विधानसभा में आश्वासित किया गया है कि कार्रवाई करेंगे। कहां है कार्रवाई? गरीबों की जान क्या जान नहीं होती सेठ? वो क्या मरने के लिए पैदा हुए क्या? जाके देखिए, खुलेआम दिख रहा है, ये उम्र में बड़ा बड़ा बंगला एक एक जन बना रहा है। जब आज की सरकार में जो बैठे हैं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने, इन्होंने आकर पवार साहब से मिले थे, उन्होंने शब्द का पालन करते समय सरकार मैं उनको याद दिलाना चाहता हूं, जरा शिंदे साहब याद करिए वो दिन जब पवार साहब ने आपको आश्वासित किया था कि डरो मत, एक भी बिल्डिंग गिरने नहीं दूंगा। तब डोंबिवली के भी आमदार आपके साथ थे। डोंबिवली के आमदार को तो मैं लेके गया था पवार साहब के पास। जब पवार साहब जैसा नेता आके थाना के बिल्डिंगों के बारे में बयान करता है और एक भी बिल्डिंग गिरती नहीं है, तो क्या ये उदाहरण नहीं है? लोगों को मालूम नहीं है। जब सत्ता में कोई बैठा रहता है, उसका अधिकार का इस्तेमाल करके उसने जो गरीब लोग रो रहे हैं उनके आंसू पोंछने का काम किया चाहिए। वो माए बाप है, सत्ता उनके हाथ में है। हम मांग कर सकते हैं, लेकिन उन मांग को पूरी करने की जिम्मेदारी अगर किसी की है तो सरकार की है। सरकार चुप नहीं बैठ सकती, मजा नहीं देख सकती सिर्फ बैठ करके। क्लस्टर में आने वाले समय में लो ना, 2025 तक क्लस्टर लागू करो। आपको कौन रोकता है? इसने रोका है आपको? और आज बच्चे स्कूल नहीं जा रही हैं, मां बहनें अनाज नहीं पका रही है, रास्ते पे आके बैठ गई है। किस दिन की राह देख रहे हो? जब पूरा इलाका जल जाएगा। बारिश का समय है, सर बारिश का समय है, और इस और तरह पिछले कार्रवाई वक्त सरकारी बाबू कर रहे हैं। के डिप्टी सीएम है, उन्होंने सभागृह में देखो, मेरे पहली चीज ये है कि 1 जुलाई से लेके सितंबर के आखिर तक यानी अक्टूबर 1 तक एक भी बांधकाम नहीं गिरना चाहिए, ऐसा सरकारी आदेश है। तो फिर ये बांधकाम कैसे गिर रहे हैं? क्यों गिराए जा रहे हैं? कुछ बिल्डिंगों को आप बचाते हैं, जैसे डोंबिवली में कुछ बिल्डिंगें आपने बचा दी। क्या उधर रहने वाले इंसान है और यहां रहने वाले इंसान नहीं है क्या? कितने दिन जात पात धर्म की राजनीति करोगे और किस स्तर पे जाके करोगे? इतनी भी बद्दुआ मत लो, इतनी भी बद्दुआएं मत लो। दुआएं बहुत काम में आती है, लेकिन बद्दुआ का यह असर उतना ही गंभीर होता है। जिस प्रकार से देखा जाए मणिपुर में, जिस प्रकार से चलो भाई, अच्छा हुआ कि उनको वक्त तो मिला। मुझे अगर जख्म होती है तो मां पहले आके उसको ऐसा करती, हल्दी लगाती है। 4 दिन के बाद मां भी आए तो जख्म तो गई। माए बाप सरकार खुले देख रही है कि महिलाओं पे रास्ते पे बलात्कार हो रहा है, रास्ते पे नंगी करके, कोई कुछ बोलने को तैयार नहीं।
कितने लोग जल गए, कितने लोग मारे गए, सरकार की कोई भूमिका ही नहीं थी। सरकार नाम का कोई किसी का अस्तित्व ही नहीं दिख रहा था। आज जाएंगे तो जख्म भी नहीं दिखाई देंगे। जख्म अब यहां है और वो जख्म जिंदगी भर के लिए रहे। क्या प्रयास है मोदी जी का कि 7,000 मुझे नहीं मालूम कि वो क्या प्रयास है। देखो ऐसा है, पैसा हर जख्म का मलम नहीं होता है। प्यार नाम की बहुत बड़ी चीज होती है जहां संवेदना दिखती है। अगर प्यार और संवेदना ही नहीं दिख रही है तो पैसे से क्या उसको खाक मिटाओगे? लेकिन 7 महीने बाद अभी जा रहे हैं, क्या इस प्रकार से विरोध दर्शाया जाएगा मोदी जी को? देखो ऐसा है, वो उधर क्या होगा मुझे पता नहीं। जो है वो है, अभी जा रहे लेकिन हम उनको 70,000 करोड़ रुपए देंगे, 80,000 करोड़ रुपया देंगे, 5,000 करोड़ रुपया देंगे। पैसे से कोई जख्म के ऊपर मलम नहीं लगाया जा सकता। एक बार राहुल गांधी भी कह रहे थे कि नफरत के बाजार में मोहब्बत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली है। हाँ, और नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली गई। तो दुनिया में सबसे कोई बात टिकने वाली है, जिस बात का अस्तित्व कभी भी खत्म नहीं होगा, वो है प्यार और मोहब्बत। नफरत तुम कितना भी कोशिश करो कुछ दिन के लिए चलेगा, आखिर प्यार ही जीतेगा। तो सिंदूर भेजने वाले कल ठाकरे ने आज प्रेस कॉन्फ्रेंस की उसके इंडिया पाकिस्तान की मैच के बारे में। एक तरफ से इंडिया देखो, पाकिस्तान आज तक इंडिया पाकिस्तान के ऊपर ही राजनीति करने वाली यह पार्टियां अब क्रिकेट के पीछे लग गई है। क्रिकेट खेलो, क्रिकेट खेलो, क्रिकेट खेलो। अच्छी बात। उनका दोगला चेहरा आज देश के सामने आ रहा है, दुनिया के सामने आ रहा है। क्या हम पहलगाम भूल गए? क्या हम पहलगाम भूल गए क्या? उसी को नाम दिया था ऑपरेशन सिंदूर। तो हमारे वो बहनों का सिंदूर क्या वो क्रिकेट मैच वापस लेके आएगी क्या? एक तरफ पाकिस्तान के खिलाफ बोलना और उसी पाकिस्तान के प्लेयर के साथ अपने प्लेयर को खिलवाना, ये किस प्रकार की राजनीति है? ऐसे भी सवाल जो है वो विपक्षियों के द्वारा पूछे गया है। एक गाना था ना, सबसे बड़ा रुपया। भाई बड़ा ना भैया, बड़ी सबसे बड़ा रुपया। भाई बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपया।